नमस्कार, माझ्या रश्मीची किचन चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज दाखवते आहे चटकदार मिसळ. ही मिसळ बनवताना प्रथम तेलात राई, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे चांगलं परतून घ्यावं. ते परतल्यावर आलं लसणाची पेस्ट टाकावी. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यात तिखट, जे कलरसाठी चांगलं असेल, काश्मीरी मिरची पावडर टाकला तर चांगलं, की त्याच्यामुळे कलर चांगला येतो, टाकावी. चांगलं परतावं. त्यानंतर कांदा खोबऱ्याचं जे आपण वाटण केलं आहे ते वाटण टाकावं. त्याच्यानंतर आपण जे वाटाणे शिजवलेले आहेत, जे रात्री 7-8 तास भिजवून सकाळी कुकरला लावले आहेत, ते टाकावे. त्याच्यावर झाकण ठेवून थोडं शिजू द्यावे. नंतर मीठ टाकावं, गरम मसाला टाकावा आणि आपल्याला जेवढं त्याचा कट पाहिजे तेवढं गरम पाणी करून त्याच्यात ओतावं. त्याच्यावर लाल कलरचा तवंग आला की आपला कट तयार झाला. त्याच्यानंतर आपण जी बनवलेली साधी पिवळी बटाट्याची भाजी आहे ती भांड्यात काढावी. त्याच्यानंतर वाटाणे शिजवलेले खाली जे आहेत भाजीत ते घालावे. त्याच्यानंतर कांदा, आपलं जे फरसाण आणि त्याच्यावर आपला कट तो टाकावा. त्याच्यानंतर थोडा पुन्हा कांदा, थोडीसा कोथिंबीर टाकावं आणि मिसळ तयार.